नमस्कार. राज्यातील परखड वक्तव्यांसाठी परिचित असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आणि या भोवऱ्यामध्ये ते सापडले. यावेळी मुद्दा आहे विधानभवनातील कथितपणे त्यांचा मोबाईलवर ते रमी खेळत होते आणि रमीची जी काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला. आता या प्रकरणामुळे विरोधकांपासून शेतकरी संघटनांपर्यंत या सर्व स्तरांवरनं त्यांच्यावर संतापाची लाट उचलली आहे. आता आणि त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. नेमकं प्रकरण काय, अजित पवार त्यांना पाठीशी घालतायत का काय, या सगळ्या गोष्टींचं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असणार आहे. सदर व्हिडिओमुळे कोकाटे यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. त्यांच्या वादग्रस्त भूमिकांमुळे आधीपासूनच नाराज असलेले विरोधकांनी त्यांचा राजीनामा देखील मागितला. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना तात्काळ पाठिंबा देत परिस्थिती निवडण्याचा प्रयत्न केला. कोकाटेंनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असून जर दोषी आढळलो तर नागपूर अधिवेशनात राज्यपालांकडे राजीनामा देईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. कृषी मंत्री झाल्यानंतर कोकाटे यांनी केलेल्या विविध विधानांमुळे ते सातत्याने वादात सापडले आहेत. त्यांनी कृषी खात्याला ओसाड गावाची पाटीलगी देखील म्हटलं. पीक विम्यावर टीका करताना भिकारीही 1 रुपयामध्ये पीक विमा घेत नाही असं वक्तव्य त्यांनी केलं. तर नुकसानग्रस्त कांद्यांच्या पंचनाम्यावरनं ढेकळांचे पंचनामे करायचे का, असा उपरोधात्मक प्रश्न त्यांनी विचारला. या विधानांमुळे त्यांच्यावर विरोधकांसह पक्षांतर्गतही टीका व्हायला लागली. कोकाटेंच्या सातत्याने चर्चेत असणाऱ्या वादग्रस्त विधानांमुळे आणि कृतीमुळे पक्षही दबावात आला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने कोकाटे यांच्या पक्षांतर्गत पाठिंब्यासही त्यांच्यावर आता दगा आली. त्यांच्या या प्रत्येक कृतीचा फटका सत्ताधाऱ्यांना बसतोय अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत असताना संपूर्ण प्रकारावर कोकाटे यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट भूमिका घेतली. मी रमी खेळत नाही, खेळताच येत नाही, राजीनामा देण्याजोग असं काही काम मी केलेलं नाही. तसं आरोप करणाऱ्यांचे फोन रेकॉर्ड्सही चौकशी करा, मागणी करा, त्यांना हे व्हिडिओ आले कुठून, त्यांनी AIच्याद्वारे हे व्हिडिओ बनवले का, या सगळ्या गोष्टींवर ते बोलायला लागले. कोकाटे यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नसले तरी राजकीय पदावर असलेल्या व्यक्तींची सार्वजनिक वर्तनशुद्धता आणि विश्वासार्हता ही महत्त्वाची असते. चित्रफितीत सत्य आहे की यामागचे कोणाचे षडयंत्र हे सखोल चौकशीतनं स्पष्ट होईलच. मात्र वारंवार होणारे वादग्रस्त विधान, वक्तव्य, हिणकास तुलना आणि शेतकऱ्यांना कमी लेखणं या सगळ्यांमुळे त्या गोष्टींवर परत एकदा बळकटी येत आहे. कोकाटे यांच्या चौकशीचं सामोरं जाण्याची तयारी दाखवली असून तरी त्यांचा आक्रमक परिस्थितीमुळे आणि प्रक्रियांमुळे अधिक गुंतागुंतीची झालेली असे. शेतकरी, विरोधक आणि सामान्य जनतेच्या दृष्टीने ही संपूर्ण घटना लोकशाहीला जबाबदार आहे का नाही असा सवाल इथे उठतो. राहिला प्रश्न अजित पवारांचा. अजित पवार प्रत्येक वेळेस 2-2, 3-3 महिने वाट का बघता, त्यांच्या मंत्री एवढे मोठमोठे कांड करून सोडता. मागे धनंजय मुंडेंनी एवढे मोठे कांड केले, त्याच्यानंतर आता माणिकराव कोकाटे कांडवर कांड करत चालले. शेतकऱ्यांना हिंतेची वागणूक ते देत आहे, शेतकऱ्यांसाठी कुठलंही काम करत नाही आहे. कधी म्हणताय कर्जमाफीचा जो काही निर्णय आहे तो माझ्या हातातच नाही आहे, इतर निर्णय देखील वरचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील, माझं खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, एवढं सर्व काही बोलत असताना अजित पवार हे माणिकराव कोकाटे यांना पाठीशी का घालतायत, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आज जनसामान्यांमध्ये उपस्थित आहे. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.